तर पालघरच्या आदिवासी विकास विभागाच्या चास या ठिकाणी आश्रमशाळेत 8वी मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचे रात्री झोपेमध्ये असतानाच डोक्यावरचे केस कापले गेले। तसंच डोळ्यावरील भुवयांचे केस देखील कापलेले आहेत। यावेळेला त्या विद्यार्थ्याच्या डोक्यावरील केस कापताना जखम देखील झाली। हा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे, त्यामुळे पालकांनी संताप व्यक्त केला आणि याबाबत दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे। मात्र हा गंभीर प्रकार घडत असताना वसतिगृहातील अधीक्षक मुख्याध्यापक काय करत होते असा प्रश्न मात्र पालक विचारतात। आश्रमशाळेत विद्यार्थ्यांसोबत घडणारं हे रॅगिंग आहे। पालघर सारख्या ठिकाणी चासा या ठिकाणी हा सगळा प्रकार घडलेला आहे, ज्यात मुलाला जखम देखील झालेली आहे डोक्याला। अधिक माहिती घेऊयात मनोज सातवी यांच्याकडनं। मनोज, काय हा सगळा प्रकार? प्रज्ञा, पालघर जिल्ह्यातल्या मोखाडा हा अतिदुर्गम तालुका आहे आणि या तालुक्यात आदिवासी विद्यार्थ्यांसाठी ज्या शासनाच्या आश्रमशाळा आहेत त्या आश्रमशाळेमध्ये हा रॅगिंगचा प्रकार झाल्यामुळं विद्यार्थी आणि पालकांमध्ये देखील संताप व्यक्त केला जातो। हा विद्यार्थी 8वीतला शिकणारा विद्यार्थी जेव्हा झोपेत होता त्यावेळी कोणीतरी अज्ञात विद्यार्थी असेल की कोणी आहे याच्याबद्दल अद्याप माहिती नाहीये, मात्र त्या विद्यार्थ्याचे केस कापलेले आहेत। शिवाय डोळ्यावरच्या ज्या भुवया आहेत त्या देखील विचित्रपणे कापल्यामुळं विद्यार्थ्याला जेव्हा ही घटना कळली तेव्हा विद्यार्थी प्रचंड घाबरलेला होता आणि याबाबतची माहिती त्याने पालकांना दिली। पालकांनी याचा जाब विचारण्यासाठी या मोखाडा तालुक्यातील चास येथील आश्रमशाळेत धाव घेतली। त्यावेळी जे मुख्याध्यापक आहेत त्यांनी की कुणीतरी हे काम विद्यार्थ्यांनीच हे केलं असेल अशा प्रकारची असंवेदनशीलपणे त्यांना माहिती दिली। मात्र हा अतिशय गंभीर प्रकार असून विद्यार्थ्याच्या मानसिकतेवर याचा मोठा परिणाम होऊ शकतो। शिवाय इतर विद्यार्थ्यांना देखील याच्यातून विद्यार्थ्यांमध्ये देखील भीती व्यक्त होते। काही दिवसांपासून पालघर जिल्ह्यातल्या ज्या आदिवासी आश्रमशाळा आहेत किंवा आदिवासी विकास विभागाच्या अखत्यारीत येणाऱ्या ज्या आश्रमशाळा आहेत या आश्रमशाळेमध्ये विद्यार्थ्यांच्या आत्महत्येचा मुद्दा ताजा असतानाच आणि या विद्यार्थ्यांना इतर विद्यार्थ्यांनी मारहाण केलेल्याचे मुद्दे समोर असतानाच ही घटना घडल्यामुळं पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये संताप व्यक्त केला जातोय। नक्कीच दुर्दैवी म्हणावं लागेल। तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी मनोज।